स्विमिंगसाठी 5 मेंबरसाठी फ्री असणार आहे. आपण 1 मंथ फ्री आहे. 5 मेंबर 1 मंथ फ्री येऊ शकतात स्विमिंगसाठी. सो अमित, वेल प्लेड अमित. सर्वप्रथम अभिनंदन. सलामीला जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा काही मनात आलं होतं की आपण कदाचित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावू म्हणून? नाही, असं वाटलंच नव्हतं. पण आमची प्रॅक्टिस जस्ट आता सुरू झालेली आहे आणि आमची पहिलीच मॅच आहे. आणि म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही वेट करत असतो ह्या मॅचीसाठी. आणि ही मॅच खूप लवकर सुरू झाली. आमची प्रॅक्टिस अजून जस्ट सुरू झालेलीच आहे आणि वाटलं नव्हतं की आम्ही म्हणजे एवढं चांगलं खेळू शकतो करून. आम्ही दुसरा एक प्रश्न आहे, 25 धावांची खेळ केली पण त्यानंतर एक पार्टनरशिप बघायला मिळाली नाही. या नंतरच्या सामन्यामध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये काय बदल करण्यात येईल का? बॅटिंग लाईनअपमध्ये बदल तर नाही होणार. आणि पार्टनरशिप म्हणजे कसं आहे, करून 4 ओव्हर 5 ओव्हरमध्ये पार्टनरशिप फार कमी होऊन जाते. करून प्रत्येकाला यायचे कमी बॉल असतात. त्या कमी बॉलमध्ये प्रत्येकजण असाच विचार करतो की प्रत्येक बॉल छक्काच मारावा करून. आता पहिल्यासारखं काय 8 ओव्हर आणि 6 ओव्हरचे गेम राहिलेले नाही आहे. 4 ओव्हर 5 ओव्हर ह्या मोठ्या मोठ्या मॅचीमध्येच 5 ओव्हर होतात. नाहीतर आता 3 ओव्हर 4 ओव्हरच्याच मॅचेस व्हायला लागलेल्या आहे. तर मित्रांनो, हा होता अमित कोळसे संघाचा. त्यांनी सलामीला आला आणि 25 धावांची उपयुक्त खेळी केली. मी तर म्हणेन की विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली आणि त्या खेळीच्या बरोबर संघाचा जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेल प्लेड अमित अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. एक बोलायचं आहे, कारण ह्या आमच्या ह्या म्हणजे विनिंगमध्ये कमल यादव ज्यांनी हॅट्रिक घेतली त्याचा पण खूप मोठा वाटा राहिला. हॅट्रिक म्हणजे सहजासहजी भेटत नाही. तर माझ्या मॅन ऑफ द मॅचमधला मी 2 मॅन ऑफ द मॅच त्याला देईल. क्या बात आहे. हॅट्रिक सुद्धा महत्त्वाची आहे कारण हॅट्रिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, हॅट्रिक करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर कमल यादव आपण यायचं आहे. कमल यादव, मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फार महत्त्वाचं आहे. संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू त्यांनी खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कमल यादवसाठी केलेला आहे. पार्टली इज द मॅन ऑफ द मॅच. येस कमल यादव, खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. नो बॉल. धावपलकावर धावा आहेत 5. अक्षय पाटील तयार होते बॉलिंग मार्कवर. फ्री चेंडू. ओ, चेंडूला उडवलाय. तगडा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. बाली बागरेचा जबरदस्त धमाका आपण बघितला. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात खूप जबरदस्त ताकदवर हा फटका होता. चेंडूला फेकून दिला होता सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या वाढते या षटकाराच्या मदतीने. 11. अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता. खूप सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते फ्रेंड्स मूवीच्या माध्यमातून. ओ, खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. खाली राहणारा चेंडू होता. धावा धावपलकावर कायम आहेत. 11. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. पहिलं P1चे षटक. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हो, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 12 धावा. जेव्हा त्या दोन संघामध्ये एक प्रिन्सिपल डिफरन्स आहे की बोरसेती संघाने हाय स्कोरिंग मॅचचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता, मात्र सायस्फोर्ट खारबाव संघाने लो स्कोरिंग मॅचचा पाठलाग करताना
थोडासा संघर्ष करावा लागला, परंतु ती मॅच वेगळी होती, हा सामना वेगळा आहे. हो अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला डॉक्टर गवळी सर. आपण पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट खेळलेला आहे आणि चेंडू गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. अर्जुन बांगारी जाऊन फार पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. 47 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळ केली होती आणि यावेळेला सुद्धा चांगली सुरुवात. स्विचचा फटका बघायला मिळाला आणि गॅप शोधली होती. प्लेसमेंट जबरदस्त. 4 धावा मिळाला आणि धावसंख्या मात्र वाढते 16. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक दमदार सुरुवात बघायला मिळते. 16. बाली भांगरे मागच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर प्लॅटिनम डकचा शिकार झाला होता, पण यावेळेला मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतोय, कारण त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार देताना हे 2 सलामीवीर बोरशेती संघाचे. पुन्हा एकदा अक्षय तयार होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. चेंडू जातो निर्धाव. धावा कायम आहेत धावपलकावर 16. लुजनार खरं तर फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही आहे. असं वाटलं की हा चेंडू सुद्धा पॉईंटच्या दिशेने जाऊ शकणार आहे, पण तो बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. डॉट बॉल. अक्षय तयार होतोय डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फक्त हलक्यातने चेंडूला सॉफ्ट अँड ड्राईव्हने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर आणि एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. डॉक्टर गवळी सर, काय सुरुवात करून दिली आहे दोन्ही सलामीवीरांनी. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देताना हे 2 सलामीवीर. येस, डेफिनेटली. आपण नेहमी म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर चांगली झाली ना तर अर्ध अधिक काम झाल्यासारखं असतं, पण तो क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळेला लागू पडत नाही आहे, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अगदी शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत मला क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरत नाही आहे. पण पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली सुरुवात. इसं सकारात्मक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात, कारण पहिल्या षटकाच्या धावा आलेल्या आहेत 17. चार षटकांचा सामना आहे. नेहेल येतोय फार एंडकडनं. तडाली गाव आणि खास करून कामातगर गाव आहे आणि खास करून वराळदेव मातेचं मंदिर आहे, त्या बाजूने खरं तर नेहेल येते गोलंदाजी करण्यासाठी. टायमर ऑन आहे. 6 मिनिटाची वेळ झालेली आहे. 6 मिनिट. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, वन ऑफ द बेस्ट स्कोरर. ज्ञानेश्वर मुकादम म्हटलं की अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत. प्रत्येक चेंडू गणित आम्हाला माहिती देतात, त्यामुळे समालोचन करणं खूप सोयीचं पडतं. नेहल याला तर फायनलकडे खेळायचं होतं. स्वैरी चेंडू अपीलसुद्धा केलं, कारण स्वैरी चेंडू आहे डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 18. खराब चेंडू होता. डाऊन द लेग स्टंपा चेंडू टाकला होता आणि निश्चितच एक अवांतर धाव ही धावपलकावर जोडली गेली. पंच काय इशारा करतायत. येस, वाईटसाठी आय थिंक बॉलिंग साईडनं येस DRS घेतलेला आहे. पंचांनी घेतलेला आय थिंक. येस, पंचांनी घेतलेला आहे. येस, डेफिनेटली.
मित्रांनो, आपण पाहतात धर्मराजा चषक 2025 आणि हे 5वं पर्व आहे, यशस्वी पर्व आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय. येस, इट्स अ वाईड बॉल. एक अगोंतर धाव मिळाली आणि धावसंख्या झालेले 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कीमॅन अर्जुन बांगर खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला मात्र हुक शॉट खेळलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. धावबाची शक्यता आहे. थ्रो मात्र तितकासा प्रॉमिसिंग नाही, चांगलाच थ्रो नव्हता, अन्यथा धावबाची शक्यता होती. हुक शॉट खरं खेळलेलं होतं. म्हणजे जेवण असं असं की हुक शॉटचा जो फटका असतो ना, थोडंसं अंतर असणं, बॅट आणि बॉलचं जर अंतर असलं तर तुम्हाला जास्त धाव मिळू शकतं. थोडासा बाउन्स झाला होता चेंडू आणि डाव्या एष्टीच्या बाहेर नव्हता, त्यामुळे चांगल्या प्रकारे हुक शॉट बॅटच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळाला नाही आहे. नेहल याला फटका खेळलेला चेंडू सरळ जाय, तो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकपेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि धावसंख्या झाली 20. हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध ओम 11 बोरसेती या दोन संघामधील दुहेरीमधली ही मॅच आपण पाहतोय. नेहल याला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म फुलचा फटका, कंट्रोल हुक शॉट म्हणता येईल. स्क्वेअर लेगकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये समन्वय काय, ताळमेल काय, यस नो वेट, होय नाही थांब, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात धाव घेण्यासाठी. 22 धाव होत आहेत. खूप चांगली पार्टनरशिप होताना या दोन सलामीवीरांमध्ये चांगली भागीदारी होताना जबरदस्त खेळ सादर करतायत दोन्ही सलामीवीर. नेहल आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि बरोबर उल्लेख केला जेवण पाटील आपण, कारण एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर एक चांगली वेगवान पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. नेहल याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 23. या षटकात मात्र कुठेतरी बघितलं तर थोडंसं धावसंख्या थांबवलेली आहे, कारण बघितलं आपण तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात एक फटकेबाजी बघायला मिळाली. नेहल अप्रतिम चेंडू, कटर पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि टर्न उजव्या स्टेजच्या बाहेर निघून गेला. सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाही. इट्स अ डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करतोय नेहल. खरं तर युवा गोलंदाज आहे नेहल. थोडंसं स्टार्ट घेताना आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकताना दुसऱ्यांदा असं पाहतोय आपण. तेवीस धावा धावपलकावर पाहतोय. चांगली भागीदारी होताना या दोन सलामीवीरांमध्ये. हो, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. एकपेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 12च्या सरासरीने या धावा जोडलेल्या आहेत. एक चांगली धावगती बघायला मिळते ती ओम 11 बोरशेती या संघाची. आणि ओम 11 बोरशेतीसाठी प्लस पॉईंट आपण मध्ये कुठल्या प्रकारचं विकेट बोरशेती संघाने गमावलं नाही. 2 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत की 11 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. अर्जुन बांगर वैयक्तिक 9व्या धावसंख्या खेळतो, तर बाली भागरे या वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. सलामी हवी होती बोरशेती संघाला, ती सलामी येथे मात्र सलामीवीरांकडून पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय ओम 11 बोरशेती संघाकडून. ब्रेक थ्रूसाठी खारबाव संघाचे गोलंदाज इथे मात्र झगडताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत म्हात्रे येतोय.
तर अनिकेत म्हात्रे याचा सामना करेल फलंदाज बाली बागरे. P1 P2 या P1चं पहिले षटक अक्षय पाटीलांनी हाताळलं होतं. त्यानंतर हे तिसरं षटक, 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय ओम 11 बोरशेती विपक्ष हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ होईल अनिकेत म्हात्रे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. व्यापीड्याच्या टोका करून विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थर्डमॅन फायनल एक 20 एफमध्ये एक्स्ट्राच्या मागे, त्यानंतर पॉईंट थोडंसं बॅकवर्ड पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कोर्ट 30 सर्कलमध्ये इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केले गेलेले आहेत. अनिकेत म्हात्रे इथे बॅकवर्डला जाऊन चेंडूला कव्हर रिझनकडे टोलवलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला डीपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल थोडासा पंबल पाहायला मिळतोय आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 26 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज बाली. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला प्रयत्न चांगला पाहायला मिळत आहे एक्स्ट्रा को रिझन मधून क्षेत्ररक्षकाचा, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि पुन्हा एकदा फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. या षटकामध्ये 2-2 धावेने धावफलक घालत्या ठेवलेल्या बोरशेच्या संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या 28. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण पूलमधील बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष यशवंतस्मृती राहनाल या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या वाईट ऑफ लॉंग अंच्यावरून सीमा पार षटकार. अगदी चेंडूचं लिंबू बनवताना आपण बघतोय बाली बागरे. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये या कशा प्रकारे फटका आणि या अगदी लिंबू बनवताना आपण पाहतोय या बाली बागरे याला चेंडूचा. धावसंख्या 34 विदाउट लॉस. धावसंख्या 6 या मुसंडी मारते. धावफलकावर 34 धावा. पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप देखील बोरशेती संघाच्या सलामीवीरांकडून पाहायला मिळते. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न विफल ठरतो. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 10 का दम दाखवताना बाली बाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर षटकार आणि त्यानंतर हा चौकार. धावसंख्या 38 धावा 38. कुठल्या प्रकारचा विकेट गमावल्याने उमेदवार बोरशेती या संघाने. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि प्रिन्स मूवीच्या सर्व रवीजी गुलवी यांचं देखील मोस्ट वेलकम. त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू देखील निघून जातोय. हवाई फायर. चेंडू आणखीन एक सीमाच्या बाहेर. आणखीन एक षटकार. बाली ऑन फायर. बाली का वार नाही जा रहा है खाली. बालीच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतो आणि एकूण या इनिंगचा विचार केला तर तिसरा षटकार पाहायला मिळतोय. बालीच्या प्रत्येक षटकाराने बोरशेती या डगआउटमध्ये टाळी देखील वाजताना आपल्याला ऐकायला येते. थोडंसं चिंतित आता मात्र संघाने साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अनिकेत म्हात्रे थोडंसं आपण पाहतोय तो देखील चिंतित, कारण महागडा खर्चिक ठरताना पाहायला मिळत आहे या षटकामध्ये. 44 धावा 4. आतापर्यंत अनिकेत म्हात्रे यांनी या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक डीप पॉईंट रिझन मध्ये सज्ज आणि अखेर विकेटची तलास होती ती मात्र आपण पाहतोय पूर्ण होताना. विकेट प्राप्त करताना गोलंदाज अनिकेत म्हात्रे.
यस स्कोर सांगायचा आहे जवळ, त्यानंतर आपण थांबायचं आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांची समाप्त एक बाद बोरशेती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 44 धावा. ओ टू गवली सर. थँक्स. सर्वप्रथम आपण भरत माळीसाहेब जे जी पी पारसिक बँकेचे मॅनेजर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान. नितेशदादा एनकर आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय, कारण क्रिकेट खेळाबरोबर अतिथी देवो भव. कारण या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य निलेशदादा चौधरी साहेब याच्याविषयी बोलायचं झालं तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नक्कीच नाव घेतलं जाईल. स्वागत आणि सन्मान भरत माळी साहेब यांचं करण्यात येते. त्यानंतर शिवाजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. नितेश दादा आपण आपल्या शुभास्ते शिवाजी चव्हाण उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर राहुलजी भोईटे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राहुलजी उपस्थित आहेत आणि त्यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. अमितजी सावंत यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. अमितजी सावंत यांचं स्वागत आणि सन्मान नितेशदादा एनकर भावी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. आयुष शिंदे यांचे स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर राजेशजी गोयंका यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. ड्राईव्ह केलेल्या मिड विकेटला आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढते 46. मिड विकेटला मला वाटते खारबावचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. नितेश पाटील दूर रेंजच्या टोकाकडून चेंडूला स्विंग केलेला आहे. आउट ऑफ द पार्क, षटकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त शक्तिशाली प्रहार केला होता. चेंडूला फेकून दिला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. सलामीला सलामी रोपणमध्ये अर्जुन बांगर अगदी या सलामीला येऊन अर्जुन बांगर खेळपटे नांगर टाकून फलंदाजी करत आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत राहणार या दोन संघामध्ये. टॉससाठी दोन्ही संघ आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा. नेक्स्ट मॅच बालगोपाल सोनालीपाडा विरुद्ध यशवंत राहणार. ग्रामीण पूलमधील हा सामना पाहायला मिळेल आणि हा सामना देखील 4 षटकांचा असणार आहे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 52. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील.
नितेश पाटील पुन्हा एकदा तयार होतोय दूर एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर अर्जुन बांगर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपते सीमारेषेवर. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होताना आपण बघतोय सीमारेषा क्लिअर करताना लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. बॉल ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील आणि त्याच्या माध्यमातून हा झेल तिथे पकडला गेलेला आहे. आपण पाहू शकता अगदी लेफ्ट राईट होण्याची देखील बाहुबलीला गरज पडलेली नाही. सेफ हँड, मजबूत हात आणि सुरक्षित हात, त्या हातामध्ये हा झेल विसावतोय. आणि दुसरा सलमीचा फलंदाज जो नांगर टाकून खेळपटीवर उभा होता अर्जुन बांगर, तो देखील आता मात्र डगॉटचा रस्ता पकडताना. धावा कायम आहेत 52. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम चेंडू देखील शिल्लक आहे पहिल्या डावातील. न्यू बॅटर इंटर होते रोशन. नितेश पाटील तयार होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर रोशन वेखंडे. सफल होणार फटका खेळला, गॅप मधून चेंडू झालाय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चप्पल रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामध्ये फलंदाज फसला गेला. धावबाद स्वरूपामध्ये गडी बाद होतोय आणि अशा प्रकारे या 2 धावा धावपलकावर आम्ही जोडणार आहोत. 54 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 55 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. ओव्हर टू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील, बालगोपाळ सोहळ्याला पाडा, त्याचबरोबर यशवंत स्मृती राहणाल दोन्ही संघ कॅप्टन आलेले आहेत. भरत माळीसाहेब जी पी पार्श्विक बँकेचे मॅनेजर यांना विनंती करणार आहे की आपण यायचं आहे आपल्या, कारण आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. चार षटकांची मॅच असणार आहे. बालगोपाळ सोहळ्याला पाडा खूप खूप स्वागत आहे, कारण दुसऱ्या फेरीतली मॅच आहे. त्याचबरोबर यशवंत स्मृती राहणाल आपलं स्वागत आणि खरं तर अभिनंदन सुद्धा आहे, कारण आपण दुसऱ्या फेरीतली मॅच खेळणार आहात. दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. भरत माळी साहेब हे उपस्थित असतील टॉससाठी, कारण आपण पाहते मान्यवर म्हणून जी पी पार्श्विक बँकेचे मॅनेजर आहेत. कॉईन जे आहे, कारण एक बाजू म्हटल्यानंतर धर्मराजा चषक 2025 आणि दुसरी बाजू वरालदेवी स्पोर्ट ताडाळे. भरत माळी साहेब खूप खूप स्वागत आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉईनची माहिती आहे, तसेच आमचे अमितजी सावंत आपण सुद्धा यायचं आहे, कारण आपल्या उपस्थितीत टॉस होईल. एक बाजू कॉईनची जी आहे धर्मराजा चषक 2025, कारण ही स्पर्धा हे 5वं पर्व, आणि दुसरी बाजू वरालदेवी स्पोर्ट ताडाळी ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे, त्यामुळे वरालदेवी स्पोर्ट ताडाळी दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? यस, बालगोपाळ सोळाणी पाडा संघाचे कॅप्टन करतील. 4 षटकांची मॅच असणार आहे. वरालदेवी स्पोर्ट्स. येस, खूप खूप आभार भरत माळी साहेब, आपण टॉससाठी आलात, आणि अमितजी सावंत साहेब आपणही टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण ओपनिंग शॉटमध्ये कारण मॅच लवकर सुरू करणं गरजेचं आहे.
यशवंतस्मृती राहणार संघ कॅप्टन, आपण टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा धाडसी जो निर्णय घेतला, या पाठीमागे काय उद्देश आहे? बॅटिंगच करायची होती आम्हाला आणि नंतर डिपेंड करू. एक्झॅक्टली, म्हणजे बॅटिंग करून एक मोठी धावसंख्या उभी करायची आणि प्रेशर बिल्डअप करायचं आणि त्यानंतर मग समोरच्या संघाला नामोहरम करायचं. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. बाळगोपाल सोनालीपाडा, टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच करणार होतो. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण तो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही सुरुवातीला बॅटिंग करा, गोलंदाजी करा, चांगला परफॉर्मन्स केला तुम्ही विजयी होऊ शकता. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, साधारण काय माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही विजयी होऊ शकता? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण की बॉलिंग लाईन आमच्याकडे पण स्ट्रॉंग आहे. त्या कमीत कमी 10पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कंप्लीट टीम आहे की कोणाची उणीव असेल? कंप्लीट टीम आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतर जी दुहेरीतली मॅच होणार आहे त्यामध्ये यशवंतस्मृती राहणार संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी बालगोपाल सोनालीपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. त्याचबरोबर पाठीराख्यांना सुद्धा शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद जयवंत पाटिल. आइए दोस्तों, लौट चलते हैं धर्मराजा चषक की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में, जहां पर हरीशचंद्र एंड कंपनी साइंस खारबाव के सामने 55 का लक्ष्य रखा है. शुभात धुमाल. देखिए, साइंस के जो ओपनर्स हैं ना, ये चल गए तो आने वाला जो बैट्समैन है हार्ड हिटिंग, जिसे बाहुबली कहते हैं, सूरज पाटिल, वो अंत तक जा सकते हैं. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताची. एक चांगली सलामी मात्र इथे खारबाव संघाला आवश्यक आहे. लेकिन दूसरी तरफ अर्जुन बांगर है, वो नाम जो शाहपुर से निकला और सारे भारत में छा गया. यस, आपण स्क्रीनवर पाहतात, अर्थातच 12 वेळा हिंद केसरी सन्मानित महानंदी बकासूर हे चित्र आपण लोगों में क्या काम है आपका. वेलकम बैक. चलते हैं मैच की तरफ. प्रणय पाटिल और करण पाटिल रिकॉग्नाइज पैर. टाइमर शुरू हो चुका है. अर्जुन बांगर, खेल की शुरुआत 4 ओवर में 55 का विशाल लक्ष्य. पहली गेंद अर्जुन बांगर अपने स्टेप में चूके, डेड बॉल. ऑन फील्ड अंपायर रमीज रईस एंड अंपायर गोकुलदास पाटिल. फील्ड की जमावट पे नजर डालते हैं. फ्लाई स्लिप, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे में. पटकी भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड से शुरुआत. साइंस खारबाव के हजारों समर्थक अब बाईं और दाईं हो रहे. बुरशीती शाहपुर तालुका में बहुत बड़ा नाम है. गोटेकर भी, बुरशीती. हालांकि गोटेकर भी अपना पहला ही मैच हार गई. बांगर इस मरतबा बैकफुट पे गए. शॉट जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला. 1 रन आता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ से आए थे खिलाड़ी. 2 रन बिना कोई विकेट के. देखिए, इस पूरे धर्मराजा चषक में सबसे बड़ा रोल कमेंट्री में डॉक्टर गवली सर का रहा है. अब की बार हवा में स्ट्रोक है, गोदी में कैच. करण पाटिल आउट.
ऐकली, कारण 12 वेळा जवळपास हिंद केसरी किताब पटकावणारा महानंदी बकासूर यांचं आगमन आपल्या ह्या मैदानावर उद्या होणार आहे. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचा उद्या चौथा दिवस असेल. आणि मित्रांनो, आपल्यामध्ये उपस्थित असतील उद्या या मैदानावर खास या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार सन्माननीय कपिल पाटील साहेब. वेलकम बैक. नए बैटर अक्षय पाटिल. पिंच हिटिंग के लिए उनको भेजा है क्योंकि 55 का लक्ष्य 4 ओवर में रात के समय इतना आसान काम भी नहीं रहता है. उद्या लेकिन बरोबर ये उपस्थित आपल्यामध्ये असणार आहेत. खास करून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित असतील माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार सन्माननीय कपिल पाटील साहेब. अर्जुन बांगर. अक्षय को बल्ला चला दिया था वाइड, लगा तो मटका नहीं तो झटका. सुभाष, आपको लगता नहीं कि बांगर बल्लेबाज से दूरी बनाए हुए हैं? अगदी नक्कीच आपण मध्ये या फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय अर्जुन बांगरकडून. अर्जुन बांगर सामना करेंगे अक्षय पाटिल. इस मर्तबा गेंद आसमान में खड़ी रह गई है. स्कायर है, बढ़िया कॉटन बॉल. अक्षय पाटिल भी आउट. उसके बाद गेंदों को स्टंप में रख रहे हैं. बल्लेबाज शॉट्स के लिए जा रहे हैं और विकेटें जा रही. नए बैटर पराग वतारी आए हैं बल्लेबाजी को. देखिए, साइंस खारबाव कभी भी होनी को अनहोनी में बदलती है, अनहोनी को होनी में बदलती है. नहीं, वो धोनी का काम था. 2 अप्रैल 2011 थी. रजनीकांत स्टैंड में थे, आमिर खान स्टैंड में थे. किसी ने कहा होनी को अनहोनी कर दे. होनी को अनहोनी एक जगह जब जमा हो तीनों, रजनी, गजनी और धोनी. बांगर फिर ऑफ स्टंप के बाद फिर वाइड. 3 वाइड किए और 2 विकेट लिए. ये अलग ही गेम प्लान है अर्जुन बांगर का. अब देखिए, अब लगता है स्टंप में गेंद रखेंगे और उसके लिए तैयार होते हुए पराग वतारी अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. बांगर फिर दूर चले गए, फिर वाइड. देखिए, अब उन्होंने अपने आप से नाराजगी जताई. वहाँ पर भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. इसीलिए क्रिकेट में कहा गया है, जो हुआ सो हुआ. खामोश क्रिकेट चलता हुआ मैदान में अर्जुन बांगर वतारी को रिवर्स खेलने की कोशिश, अब की बार अंदर लाए थे. डॉट गेंद. देखना है कि एक वतारी पड़ जाता है बुरशीती पे भारी, या फिर बांगर करते हैं वतारी के चलने की तैयारी. अर्जुन बांगर जड़ में गेंद, स्विंगिंग यॉर्कर, छोटी बैकलिप से पुश किया, डायरेक्ट थ्रो, बैट्समैन आउट. एक और झटका. चांगले
ते गावान असताई तरी लगीन मोऱ्या. रिकॉर्ड शून्य का आपको तो पता है कि जिम्बाब्वे के नाम है, लेकिन 15 बैट्समैन 2 इनिंग में शून्य पे आउट हुए थे पिछले साल. फाइनल मुकाबला सुरई बी, जयदुर्गा बी चषक सुरई में, जो सुरई और न्यू सिद्धिविनायक अंजूर के बीच खेला गया था. 15 बैट्समैन शून्य पे आउट. अगदी बरोबर. जयदुर्ग सुरे ये विपक्ष सिद्धनायक अंजूर तो अंतिम सामना 14 मानकुले या मैदानावर खेळला गेला होता आणि त्या मैदानावर तो विक्रम घडला होता. 15 बैट्समैन आउट हुए थे, जबकि लक्ष्य 15 का ही था. ये रवि गुलवी को दिखाया जा रहा है. प्रिंस मूवीज दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है. दिन में टेलीकास्ट सोना तो रात में सोने पे सुहागा. और नीलेश चौधरी साहब की पहली पसंद है प्रिंस मूवीज. अर्जुन बांगर सूरज पाटिल के लिए बाहुबली को आखिरकार भेज दिया. आते ही गेंद को हवा में खेला है, फील्डर आ रहे हैं. सूरज पाटिल प्रणय आउट हुए और ये चौथा विकेट. क्या कहेंगे इस ओवर के बारे में? हालांकि कुलशेत के गेंदबाज ने हैट्रिक लिया था, डबल हैट्रिक से बचे थे, लेकिन 4 विकेट लिए थे. खराब शॉट. याचं आगमन खरं तर उद्या मैदानावर. आणि हे पाहू शकता आपण हळदी कुंकू समारंभ, तसेच अग्री भाषेतील लोकगीतांची परंपरा जपणारी धवलारीनबाई अवनी पाटील अशा धवला स्टार उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील हळदी कुंकू समारंभासाठी. येस डेफिनेटली, कारण पाहतोय आपण आखिरी आशा की किरण सूरज पाटिल. ये वो खिलाड़ी हैं, एक बार अगर मारते हैं तो फिर बार बार मारते. आते ही गेंद को उड़ाया, 6 रन. ये है सूरज पाटिल, ये है बाहुबली ऑफ खारबाव. डॅसिंग अंदाजाने सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट खारबाव संघाचा हा सूरज बऱ्याच वेळा रात्री देखील चमकताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि इथे त्याची गरज आहे. खरं तर खारबाव संघ अडचणीत सापडलेला आहे. सूरज पाटील याचं खेळपट्टीवर राहणं टिकणं खूप महत्वाचं आहे. एसबी गेंदबाजी कर रहे हैं और एसबी कमेंट्री भी कर रहे हैं सिद्दीक बाबे. पब्लिक है, सब जानती है. एसबी फिर से अब की बार फील्डर है, लेकिन देखते रह गए. फ्लैट 6. कहा था ना मैंने कि ये वो खिलाड़ी है जो बिना साथ के भी मैच जीताता है. 2 में 2 ठोक डाले. भरला
के ओम 11 बोरशीती के खेमे में कमाल के खिलाड़ी हैं। नींद में से उठाकर इनको 6 मारने आप कहेंगे तो मारेंगे। ओ आपकी बार अच्छी वापसी, नीची गेंद रही थी टिप्पा खाने के बाद। यावेळी मात्र चेंडू खाली राहतो, हे रिप्लेमध्ये देखील पाहू शकता की बॅटच्या खालून निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये। देखिए शुभा धुमाल, सूरज पाटिल वो बैट्समैन है, आप इनको नींद में से जगा के बल्ला देंगे, 1 रन बनाने बोलेंगे नहीं बनाएंगे, सिक्सर लगाने बोलेंगे लगा देंगे। फिर से खींच के मारा है, ये पावरफुल है। झाड़ियों के झुंड में गेंद, 6 रन। मध्ये षटकामध्ये डील करताना फलंदाज ना एक्का दुक्का सीधा छक्का। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं सूरज पाटिल। सध्या षटकारांची भाषा बोलताना आपण पाहतो सूरज पाटील ये देखिए क्या गजब का शॉट, ये दूसरा था और ये आता हुआ तीसरा, ये है प्रिंस मोविस, ये तीसरा सिक्सर। एसबी के बारे में अब ये नहीं कह सकते कि सुपर बॉलिंग। फिर से गेंद मिस टाइम है, फील्डर नीचे है और सूरज पाटिल का तूफान थम गया है। और जश्न देखिए ओम 11 बोरशीती का। मध्ये यायचंय इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल बोरती संघाच्या संघनायकांनी या खेळाडूने देखील। सूरज पाटील जो अडथळा ठरत होता तो अडथळा आता मात्र दूर केला गेला आहे। सूरज पाटील बाहुबली आणि खलबली माजवली होती, मात्र तोच फलंदाज इथे बाद होताना। न्यू बॅटर मोनित चौधरी। बोरशीती इस वक्त खेल रहे हैं और बोरशीती के मशहूर युवा कमेंटेटर जगदीश तारमाले ऑनलाइन जुड़े हुए हैं, आपका स्वागत। ये फिर से हवा में खड़ी रह गई है, बहुत बढ़िया कोशिश बॉलर की फॉलो थ्रू में पीछे जाते हुए, लेकिन गिर गया कैच। 2 ओवर की धमाकेदार बारी के बाद स्कोर है 24 और 2 ओवर में 31 चाहिए। हिट आउट और गेट आउट एस डुआर आता मात्र मरुची स्थिती या हरिश्चंद्र अँड कंपनी या साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर पाहायला मिळते। अशीची किरण जी होती या सूरज पाटीलच्या रूपाने ते देखील मावलताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे। तर अजूनही सामना संपलेला नाही, कारण एक चांगली जोडी ज्यामध्ये खास करून नितेश पाटीलकडे आता मात्र सर्वांचं लक्ष असणार। सेंटर व अट्रॅक्शन नितेश पाटील या सामन्याचा पाहायला मिळतोय। गोलंदाजीमध्ये बदल, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तेजस जाधव पाहायला मिळत आहे। 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 31 धावांची आवश्यकता आहे। करंट रन रेट 12चा आपण पाहतोय। इथे मात्र वाईड यॉर्कर चांगला चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली सुरुवात करताना या चेंडूने गोलंदाज तेजस जाधव पाहायला मिळतोय। ओम 11 बोरशीती विपक्ष हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट्स खारबाव
या दोन संघामध्ये ग्रामीण फुलमधील सामना पाहायला मिळत आहे. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे खारबाव संघाचा. सूरज पाटील याचा अपवाद वगळला तर खारबाव संघाच्या इतर फलंदाजांनी फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. एकाही फलंदाजाला खेळपडत तळ ठोकून फलंदाजी करता आलेली नाही. स्कोर कार्ड जर बघितला तर 1-0-0-0 एक असा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नेहल, तेजस जाधव बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर ॲट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र जोरदार अपील पंच समत नाहीत. लेगबाजचा इशारा पंच रमेश राईस सरांकडून पाहायला मिळतोय. आव्हान देत आहो संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. बढ़िया निर्णय अंपायर रमीज रईस का. ये देखते हैं क्यों नकारा था उस अपील को. ये देखिए स्विंगिंग यॉर्कर और ऑफ स्टंप के बाहर ही इम्पैक्ट था. पिचिंग इन लाइन होना चाहिए. इथे मात्र पुन्हा एकदा बुंध्यात चेंडू आणि इथे फलंदाज बाद होताना. बहुत डेंजरस गेंद थी. दोनों पैरों के बीच में से जाकर स्टंप्स को उड़ा दिया था. एक और विकेट. न्यू बॅटर महेंद्र पाटील आणि आता मात्र अडचणीत सापडलेला आहे साईज खारबाव संघ. शेवटच्या आशेची किरण नितेश पाटील देखील बाद होताना. ये दर्शकों को दिखाया जा रहा है. वहां पे टीम के कुछ खिलाड़ी नजर आ रहे. 25 रन 7 विकेट. बॉलिंग बहुत लाजवाब. ओ परफेक्ट यॉर्कर. डिलीवरी ऑफ नाइट आई थिंक. और अनप्लेबल यॉर्कर, डेडली यॉर्कर बोल्ड हो गए बैट्समैन. ये देखिए हवा में स्विंग होकर आई. परफेक्ट यॉर्कर. चौधरी ते दक्षताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण होईल. हळदी कुंकू कार्यक्रम. आणि पाहू शकता महानंदी बकासूर 12 वेळा हिंद केसरी सन्मानित महानंदी बकासूरचं आगमन उद्या या मैदानावर होईल. वळूया आपण खेळाकडे. हॅट्रिक बॉल. इथे मात्र विकेट विकेट चेंडू श्रम कव्हर करताना आपण पाहतो या फलंदाजाला एक सिंगल रन्स. अगर हम आज के दिन का खेल देखते हैं शुभात धुमाल, तो ज़्यादा गेंदबाज हावी रहे. हालांकि क्रिकेट खेल 70% बल्लेबाजों का है, लेकिन कहते हैं ना कि 100 दिन सांस के तो 4 दिन बहू के. एक प्लेयर अंदर आएगा. टाइम ज़्यादा लिया है ऑन फील्ड अंपायर अर्जुन बांगर. आपको 5 खिलाड़ी सर्कल में रखने होंगे. आपने समय ज़्यादा लिया है. यस
लिजंड क्रिकेटर विलास बी पाटील कामतगर, तसेच शैलेशजी पाटील 40+चे क्रिकेटर किरणजी पाटील व दिलीपजी फौजदार व प्रमोदजी भोईर करते 40+चे उत्कृष्ट क्रिकेटर आहे. सर्वांना विनंती आहे ऑर्गनाईज कमिटीच्या वतीने की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटील चांगली इनिंग खेळत होता, मात्र त्याला अतिघाई नडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो बाद झाल्यानंतर पराभवाच्या छायेत खारबाव संघ पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बायच्या रूपाने अवंतर धाव पूर्णपणे आता मात्र पाडत जड 11 बोरसिते संघाचं या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. कारण धावांचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा खारबाव संघाकडून त्याप्रमाणे खारबाव संघाला पाठलाग करता आलेला नाही. पोल करण्याचा प्रयत्न, अगो टप्प्याचा चेंडू, फ्लॅन मिस. धावसंख्या स्थिर धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 27 धाव 27. मिशन इज इम्पॉसिबल कारण शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, चेंडू निघून जाते फाईन लेग रिजन मधून 1 बाउंड चौकार. धावांच्या पराभवाचं अंतर इथून कमी करण्याचा प्रयत्न खारबाव संघाकडून केला जात आहे, कारण पराभव अट्टल पाहायला मिळतोय आणि सामना पूर्णपणे झुकला गेलेला आहे तो ओम 11 बोरसिटी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा हुक केलेल्या चेंडूला हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. यावेळी हवाई फायर आणि फाईन लेगच्या वरून हा चेंडू सीमाच्या बाहेर. 10 का दम दाखवताना आपण पाहतोय फलंदाजाला. नेहेल यांनी 10 धाव कुठून काढलेले आहेत. नेहेल 8व्या क्रमांकावर आलेला आहे आणि त्याच्या बॅट दोन हे फटके पाहायला मिळतात. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे, पराभवाच्या धावांचं अंतर कमी केलं जात आहे. पुन्हा एकदा फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये आणि हा चेंडू देखील निघून जाईल फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. अगदी नेहेल यांनी सॉल्फिंग सेंटर बनवलेलं आहे फाईन लेग हे क्षेत्र. त्या क्षेत्रामधून तब्बल आपण बघितलं तर 14 धावा आतापर्यंत त्यांनी कुठून काढल्या आहेत, वसूल केलेल्या आहेत. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील अंतिम चेंडू केवळ एका चेंडूने दूर ओम 11 बोरसिटी विजयापासून. इथे दिशा भरकटताना गोलंदाज 55 इशारा वाईट अवंतर वाटच्या रूपाने एका चेंडूची अजून प्रतीक्षा करावी लागेल ओम 11 बोरसिटी या संघाला. सामना जिंकलेला ओम 11 बोरसिटी संघाने अभिनंदन. ओम 11 बोरसिटी अभिनंदन. अर्जुन बांगर, हळदक हरिश्चंद्र अँड कंपनी साईस खारबाव, हळदक महेंद्र पाटील. ही मॅच समरी दाखवली जाते. ओम 11 बोरसिटी संघाने 12 धावेने हा विजय संपादन केलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या प्रत्येक फटक्यावर वाजली गेली होती टाळी, तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय बोरसिटी संघाचा सलामीचा फलंदाज बाली भाकरे इज मॅन ऑफ द मॅच. बाली भाकरे यांनी सलामी लावून 32 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. 13 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 नेत्रदीपक चौकारांचा देखील समावेश होता. तो बाली भाकरे ठरला या सामन्याचा सामनावीर. ओ टू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. बाली भागरे इज मॅन ऑफ द मॅच. ओम 11 बोरसिटी संघाचा
हा बॅटर सलामीवीर So Bali Bagre, please come forward. Man of the match साठी ट्रॉफी, त्याचबरोबर दोन आकर्षक गिफ्ट असं मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप आणि कसं अरेना टप श्री योगेश हरिचंद्र चौधरी त्याचबरोबर भाविक दोडे यांच्याकडून स्विमिंग पूलसाठी 1 महिना मेंबरशिप असं पारितोषिक असणार आहे. महाराज माळी साहेब जे बँक मॅनेजर आहेत, तसेच अमितजी सावंत यांच्या शुभ हस्ते मॅरेथॉनचा पुरस्कार दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर आकर्षक गिफ्ट. सर्वप्रथम पाहतोय आपण जे कैलासवासी सरस्वती रंगराव पवार व कैलासवासी कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ हवे ट्रॉफी, कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री हनुमान चौधरी साहेब नगरसेवक यांच्याकडून गिफ्ट, तसेच कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भावनदास चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री महेश परशुराम पाटील व सौ योगिताताई महेश पाटील यांच्याकडून सुद्धा गिफ्ट आणि योगेश हरचंद्र चौधरी त्याचबरोबर भाविक देडे यांच्याकडून अरेना टॉपकडून खास करून स्विमिंग पूलसाठी 1 महिना मेंबरशिप. यस बाली बागरे. पहिले तो अर्जुन और अभी बाली. पहिल्या मॅचमध्ये प्लॅटिनम डक, रॉयल डक पहिल्या चेंडूवर बाद. आम्ही क्रिकेटला अनिश्चितता खेळ का संबोधतो हेच कारण आहे. आणि तरीसुद्धा कॅप्टनने विश्वास दाखवला, सलामीला पाठवलं आणि संधीचं पुन्हा सोनं केलं. काय मनात आलं होतं यावेळेला सलामीला जाताना? खरंच माझ्यासाठीच खूप ते चॅलेंजिंग होतं, कारण की 3-4 इनिंग झाले मी गोल्डन डकवरच आउट होत होतो, कारण की ते मला स्वतः कॉन्फिडन्ससाठी बॅटवर बॉल घेण्याच होता. तर बॅटला चांगले बॉल लागले आणि आम्ही म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास कुठेही थांबणार नाही आहे. तर बाली बागण्याकडे जो क्लास आहे तो थांबणार नाही. पहिल्या मॅचमध्ये जरी 0 ओव्हर पहिल्या चेंडूवर बाद झाला होता, पहिल्या चेंडूवर बाद, पण या मॅचमध्ये मात्र सुरुवातीपासून विस्फोटक बॅटिंग केली, जवळपास 32 धावांची खेळी केली आणि तीच खेळी महत्त्वाची ठरली आणि खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरला. सो बाली वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तुषारजी मस्कर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तुषारजी मस्कर, विराज चौधरी आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तुषारजी मस्कर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वराजी चौधरी या ठिकाणी युवा आणि डॅसिंग अंदाज असलेले आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतील. स्वराजी चौधरी आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत.
तुषारजी मस्कर यांचा. हे सध्या आपण वळूया लगेच कॉम बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धावा आहेत धावपलकर 4. पहिलं पॉवर प्लेचं षटक मयूर तरे पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. हो खूप सुंदर चेंडू होता.